व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि अपेक्षेप्रमाणे वरचं जे सभागृह आहे, राज्यसभा ज्याला आपण म्हणतो, ते सभागृह असो किंवा कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा, यामध्ये विरोधी पक्षाचे जेवढे खासदार आहे यांनी वॉकआउट केलं आणि संसदेचं कामकाज, राज्यसभेचं, लोकसभेचं तहकूब करावं लागलं. यांचं वॉकआउट करणं, निघून जाणं हे नेहमीच झालेलं आहे, नित्याचंच झालेलं आहे. मात्र या सगळ्या नेत्यांना हे कळत नाही, या आपल्या विरोधापोटी देशाचं किती मोठं नुकसान होत चाललेलं आहे. निर्णय पटापट होत नाहीयेत, कायदे लवकर लवकर बनवता येत नाहीयेत, विरोधाला विरोध करायचा म्हणून उगीच उठायचं आणि काहीही बरळत बसायचं. यातलेच काही महानग आहेत. आपला झाकण झुल्या भोंग्या राऊत तर अग्रेसर असतोच या ठिकाणी. त्यानंतर पप्पू कडून सुद्धा भली मोठी गँग आहे अशी बरळणारी. संजय सिंग यांचं सुद्धा त्यामध्ये आता नाव घ्यायला काहीच हरकत नाहीये. मात्र ह्या लोकांनी ठरवून असा प्लॅन केलेला आहे, ह्या 99 जणांनी लोकसभेमधल्या काँग्रेसच्या आणि त्यांच्या सोबत हे जे ममता किंवा उद्धव ठाकरे यांचे जे खासदार आहेत, या सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की काहीही जरी झालं तरी नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणायचं, त्यांना कामच करू द्यायचं नाही आणि जास्तीत जास्त त्यांची कशी बदनामी होईल याचाच प्रयत्न करायचा. ठीक आहे, बदनामीपर्यंत हे प्रकरण जातं, इथपर्यंत ठीक आहे मित्रांनो. मात्र ह्या बदनामीचा आडून देशाची अब्रू जात आहे किंवा आपल्या कृत्याने देशाची अब्रू वेशीवर टांगली जाणार आहे, हे यांच्या का लक्षात येत नाही. असाच काहीसा प्रकार, अशीच काहीतरी एक अघटित घटना यांना घडवून आणायची होती. याची पूर्ण प्लॅनिंग झालेली होती. मात्र ऐनवेळी यांचा बेत फसला आणि जगासमोर आपल्या लोकसभेची, संसदेची अब्रू जाता जाता वाचली. नेमकं काय प्रकरण आहे, हा सगळा गोंधळ नेमका काय चालू आहे, राहुल गांधी कशामुळे एवढी तडफड करत आहे, भोंगा कशामुळे पिसाळलेला आहे, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण थोडंसं जाणून घेऊया. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, महत्वाचा व्हिडिओ आहे अत्यंत. मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे कार्य आतापर्यंत करत आलेलो आहोत गरजूंसाठी, रुग्णांसाठी, त्याच्या कार्याच्या व्हिडिओची एक झलक तुमच्या समोर ठेवतोय, तेवढी कृपा करून बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हावं अशी आमची कळकळीची विनंती आणि आवाहन आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर त्या गरजूंसाठी, त्या रुग्णांसाठी, आपल्या बळीराजासाठी, त्याच्या लेकरांसाठी तुम्हाला जे योगदान द्यावंसं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा, सहकार्य करा आणि ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा, म्हणजे त्याची पावती आम्हाला बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. मित्रांनो, खूप जण आसुसलेल्या नजरेने, अपेक्षेने आपल्याकडे बघत आहेत, तेव्हा माणुसकी जिवंत आहे हे दाखवून देण्याची हीच ती वेळ. तेव्हा मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचे नाव घ्या आणि या सत्कर्मात सहभागी व्हा. चला आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. तर घटना ही आजची जी आहे, जी काल परवा घडलेली आहे, याच्या अगोदर सुद्धा एक असाच विफल प्रयत्न या विरोधकांकडून झालेला आहे. कसा तर देशामध्ये आपल्या केंद्र सरकारने काही कृषी कायदे आणले आणि हे काळे कृषी कायदे आहेत असं म्हणत विरोधकांनी त्यावर गदारोळ माजवायला सुरुवात केली, आंदोलनं सुरू झाली. अर्थात ही सगळी आंदोलनं उत्तरेकडे म्हणजे पंजाब पासून पुढे सुरू झाली. पंजाब, हरियाणा ह्या स्टेट्समधून बहुसंख्य शेतकरी, आता हे खरंच शेतकरी होते का हा सुद्धा प्रश्न आहे. कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतो, आमचे जे शेतकरी आहेत ते बैलगाडी घेऊन जातात, शेतामध्ये जातात, राबतात,
हे 6-6 महिने वर्ष आंदोलन करत होते. मग शेती कोण करत होतं यांच्याकडे? हा एक प्रश्न तेव्हा निर्माण झालेला होता. त्यावर एक व्हिडिओ आम्ही बनवलेला सुद्धा होता. त्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा एका दौऱ्यावर होते तेव्हा पंजाब हरियाणा बॉर्डरच्या आधेमध्ये एका ब्रिजवर त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्यात आला. परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की कोणत्याही क्षणी नरेंद्र मोदी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो. हे प्रकरण फार गाजलेलं आहे. आता एक प्रश्न असा निर्माण होतो की देशातला असा कुठला शेतकरी आहे ज्याला असं वाटतं की आपल्या देशाच्या पंतप्रधानाला मारून टाकावं? अजिबातच नाही. बरं, हे सगळे शेतकरी जे आंदोलनाला गेले होते हे हत्यारं घेऊन गेलेले. 50-50 लाखांच्या 1-1 करोड रुपयांच्या गाड्या होत्या यांच्याकडे. तो राकेश टिकेत शेतकरी नेता म्हणून घेत होता स्वतःला. तो व्हॅनिटी व्हॅन मधून फिरत होता. मग याचा विरोध नेमका कशाला होता? एमएसपी वरून सगळा गोंधळ यांनी माजून ठेवलेला होता. त्या आधून यांना नरेंद्र मोदी यांना अडकवायचं होतं, त्यांच्यावर हल्ला करायचा होता. हे स्पष्ट झालेलं होतं तेव्हाच. आणि त्याचीच परिणिती पुढे जाऊन दिल्लीमध्ये बघण्यात आली. मित्रांनो, दिल्लीमध्ये तर या लोकांनी सरळ सरळ लाल किल्ल्यावरच धाबा बोलला. दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. आणि जेव्हा पोलिसांनी दाडके मारायला सुरुवात केली तेव्हा यांनीच ओरड सुरू केली, बघा बघा बघा, असहिष्णू सरकार, असंवेदनशील सरकार. अरे तुम्ही काहीही कराल, नागडे नाचाल, दगड मारत फिराल, जाळकोळ कराल, गाड्यांची तोडफोड कराल, सरकारी मालमत्ता म्हणा, खाजगी मालमत्ता म्हणा, यांचं नुकसान कराल, आणि बाकीच्यांनी काय फक्त डोळे मिटून बघत राहायचं का? शांत बसायचं का? या देशामध्ये कायदा व्यवस्था काही आहे की नाही? शिस्त ही सगळ्यांना समान आहे. शिस्तीमध्ये आरक्षण नाही आहे. पुढचा एक मुद्दा असा आहे की याचीच आधीची वृत्ती, आधीची कॉपी म्हणजे काय होतं ते दिल्लीमधले शाहीनबागचं आंदोलन. एकंदर काय आहे ना मित्रांनो, या सगळ्या गोष्टी ह्या ठरवून घडवल्या जातात. राहुल गांधी जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेलेले आहेत आणि परत आले तेव्हा तेव्हा अराजक परिस्थिती निर्माण झालेली आहे. दंगल सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशामध्ये काहीतरी विघ्न येतं. हे ठरले नाही बॉस. राहुल गांधी इथून निघतात, कुठल्या तरी दुसऱ्या कंट्रीत जातात आणि तिकडून मग कल्टी मारून अमेरिका, US, मग तिथे जॉर्ज सोरोस सोबत यांची बैठक होते. मग जॉर्ज सोरोस तर्फे यांना फंडिंग केलं जातं. तेच फंडिंग छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये राकेश टिकेत म्हणा किंवा शाहीनबागचे भामटे ह्या अशा लोकांमध्ये ते वाटलं जातं. आणि मग हे लोक पैसा मिळालेला असल्या कारणाने लगेच सुरू होऊन जातात सरकारच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला. ऍक्च्युली सोरोसला काय करायचं आहे? श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश इथे पैसे चारू याने जसं अराजक माजवलं आणि सत्तांतर घडवून आणलं तसं याला भारतामध्ये घडवायचं आहे. पण सोरोसला हे माहित नाहीये की हा हिंदुत्ववाद्यांचा देश आहे, हिंदूंचा देश आहे. इथले काही जण लिब्रांडूज, हे वामपंथी, हे शांतीदूत, हे तुमच्या नादाला लागतीलही कदाचित. पण इथला स्वाभिमानी हिंदू जो आहे तो या भारत मातेवर प्रेम करतो, तो त्यांच्या नादी अजिबात लागणार नाही. त्यामुळे सोरोसचा हा प्लॅन फेल होणार याची त्याला कल्पना आहे. मग अशा वेळी काय करायचं? तर मग देशाची निंदा नालस्ती झाली पाहिजे, देशाची बदनामी झाली पाहिजे, अख्ख्या जगानं जी देशाची चिथू केली पाहिजे, आपली प्रतिमा मलिन झाली पाहिजे देशाची. यासाठी या लोकांचं कांड चालू झालेलं आहे. आता खटरा काय घडली बघा तुम्ही. अधिवेशन चालू आहे संसदेचं. हे संसदेचं अधिवेशन चालू असताना एपस्टीन फाईलचा आधार घेत राहुल गांधी यांनी गदारोळ माजवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी ते मुकुंद नरवणे जे होते माजी लष्कर प्रमुख, त्यांच्या अप्रकाशित पुस्तकातला एक उतारा वाचायला सुरुवात केली, ज्याची तर परमिशनच नाहीये संसदेमध्ये. आणि असेच जर उतारे वाचायचे असतील तर गांधींचे, नेहरूचे प्रचंड उतारे आहेत आमच्याकडे. रोज आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये जरी एक वाचला तरी किमान 2-3 हजार व्हिडिओ बनवावे लागतील. इतके कांड यांनी करून ठेवलेले. हे राहुल गांधीला माहित नाही का? राहुल गांधी जर मुकुंद नरवणेचं पुस्तक वाचतोय तर मग आम्ही सुद्धा ऍडमिनाचं पुस्तक वाचतो ना. चच्चा नेहरू, ते गुलाबी चच्चा, इतका लंपट माणूस, इतका लंपट पंतप्रधान, लंपट राजनेता आजपर्यंत या इतिहासात कधी झाला नसेल. याला आठवण आली या ऍडविनाची. यानं पटकन चार्टर्ड प्लेन पकडलं आणि इंग्लंडला गेला. अर्ध्या रात्री 2:30 वाजता
दरवाजा वाजवला, ऍडविना आली, पिंक कलरचा गाऊन घातलेला होता तिने. हा आत गेला. सकाळी 7 वाजेपर्यंत चाचा लेगू तिच्या सोबत होता. जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा पत्रकारांची फौज होती तिथे. सगळ्यांनी फोटो काढले, ते फोटो प्रेसमध्ये टाकलेले आहे आणि कॅप्शन दिलंय, कॅप्शन अर्ध्या रात्रीचा पाहुणा. तेव्हा बदनामी नाही झाली का हो देशाची? हे प्रकरण या लोकांनी मुद्दाम दाबलेले आहेत आणि हे आम्ही आमच्या मनाचं सांगत नाही आहोत. हे पुस्तकांमध्ये कोट केलेलं आहे. भारतीय लेखकांसह काही विदेशी लेखक आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टी कोट केलेल्या आहेत. नकारूच शकत नाही आपण ह्या गोष्टी. आता यांनी एक वेगळा डाव रचण्याचा प्रयत्न केला. काय? नरेंद्र मोदींना अडचणीत आणायचं. कसं? तर असं आणायचं की त्यांचं चारित्र्य हनन झालं पाहिजे. मग यांनी काय प्लॅन आखला? तो ओम बिर्ला यांच्यापर्यंत पोहोचला म्हणून दुर्दैवी घटना टळली. ही अघटित घटना टळली. यांचा प्लॅन काय होता की काँग्रेसच्या काही खासदारांनी घोषणा द्यायच्या संसदेच्या बाहेर, म्हणजे जेव्हा मोदी येतील तेव्हा घोषणाबाजी सुरू करायची, घोळका करायचा, नरेंद्र मोदींना घेराव घालायचा. यामध्ये काही काँग्रेसच्या महिला खासदार असणार आहे. त्या स्वतःच्या साडीचे पदर ब्लाउज फाडून घेणार होत्या आणि असं प्रदर्शित करणार होत्या की बघा 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 काय चाललंय देशाच्या संसदेमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा आमचा विनयभंग झाला. ह्या बातम्या यांना चालवायच्या होत्या. आता तुम्ही विचार कराय की ओम बिर्ला पर्यंत हे कसं काय पोहोचलं? तर ह्या मूर्खांनी भावना गवळींसारख्या काही खासदारांकडे, नेत्यांकडे या गोष्टी बोलून दाखवल्या आणि त्या लोकांनी संभाव्य धोका ओळखून थेट ओम बिर्ला यांचं अँटी चेंबर गाठलं आणि ओम बिर्ला यांना सांगितलं की यांचा असा असा प्लॅन आहे, मोदींना हे असं असं अडकवणार आहे. आता पुढचं तुम्ही बघा. बिर्लांनी लगेच मोदींच्या सुरक्षा रक्षकांना याची कल्पना दिली. मोदींच्या सेक्रेटरीला सांगितलं, निरोप पोहोचवला की असं असं होण्याची, घातपात होण्याची आणि काहीतरी अघटित घडण्याची दाट शक्यता आहे. फुल प्लॅनिंग झालेलं आहे. तेव्हा तुम्ही आजच्या सत्रामध्ये न येणं हेच इष्ट ठरे. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी आले नाही आणि ही अघटित घटना, ही अभद्र घटना टळली. यातूनही या काँग्रेसींनी असुरी आनंद घ्यायला सुरुवात केली. या बेकारड्यांनी काय तर मोदी घाबरले, मोदी घाबरले, मोदी घाबरले. मोदी घाबरलेले नाहीये. मोदी यासाठी घाबरले असतील की आपल्या देशाची प्रतिमा मलिन नाही झाली पाहिजे. यांना तर लाजा नाहीच आहे. इथं बेशरमच आहेत, इथं कोडगेच आहेत. ठीक आहे, हे नरेंद्र मोदींची डिग्री काढतात संसदेमध्ये. राहुल गांधी यांच्या मातोश्री इटलीमध्ये कोणती नोकरी करत होत्या हे सुद्धा मग खुल्यासेवार पद्धतीनं सांगितलं पाहिजे ना, कारण त्या आपल्या देशाच्या सुपर पीएम होत्या ना. पंतप्रधान मनमोहन सिंग ही कटपुत्री बाहुली होती, ती पपेट होती. सोनियाच्या हातचं बाहुलं होतं ते. एक सुपर सीएम जी तिच्या पूर्व आयुष्यामध्ये इटलीमध्ये काय करत होती याचाही खुलासा करा. मग जर नरेंद्र मोदी यांची डिग्री काढायची आहे तर. आणि हे असं बोलल्यानंतर या भामट्या काँग्रेसींना लय झोंबतं. झोंबू द्या, लावू द्या मिरच्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय फक्त यांनाच आहे का? आम्हाला नाहीये. छाती ठोकून आम्ही आमच्या घराण्याचं नाव लावतो, आमच्या घराण्याचं आडनाव लावतो. या राहुल सारखे भामटे नाही आहेत आम्ही. केवळ सत्ता पाहिजे आणि राजकारण करायचंय म्हणून दुसऱ्याचं आडनाव सुद्धा चोरलं यांनी. महात्मा गांधींचा आणि यांचा काडीमात्र संबंध नाही आहे. आणि हे ह्या पप्पूच्या त्या बावळट बहिणीने, त्या पिंकीने जाहीर संसदेमध्ये भाषण करताना सांगितलेलं आहे. भाषणांमधून सुद्धा सांगितलंय, सभांमधून सुद्धा सांगितलंय. एवढं बोलून सुद्धा, एवढं खुलेआम सांगून सुद्धा या मूर्ख काँग्रेसींच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. यातूनच लक्षात येतं की हे किती भ्रमित झालेत, संभ्रमित झालेले, पागल झालेले ते सगळे. आम्हाला राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा अँटोनियो माइनो यांच्याबद्दल सहानुभूती पण नाहीये, द्वेष पण नाहीये. पण अजूनही या मूर्ख माणसाला पंतप्रधान पदी बघण्याची स्वप्न जे लोक बघतात त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. खूप वर्षांनंतर एक चांगली काहीतरी घटना घडतीये देशामध्ये, प्रगती सुरू आहे आपली. विचार करा, जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या देशाचे पंतप्रधान होते तेव्हा आपली अर्थव्यवस्था 10व्या स्थानावर होती. आज 3ऱ्या स्थानावर आहोत.
$1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वेगानं वाटचाल चालू आहे हे दिसत नाही का या लोकांना? दिसतं सगळं, पण हे यांच्या अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे, जे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. मात्र या सगळ्या घटनेमधून, या सगळ्या प्रकारातून काँग्रेस ही किती नीच, नालायक, षडयंत्री आणि पाताळ यंत्री आहे याचा प्रत्यय परत एकदा आलेला आहे मित्रांनो. हे विश्वास ठेवण्याच्या अजिबात लायकीचे नाहीत. राहुल गांधी हा जेव्हा असे तरटर करतो, बडबड करतो, फोक्या मारायला सुरुवात करतो ना, त्याच्या पुढे फक्त एकच प्रश्न करायचा, सुकन्या देवीचं काय झालं? आणि मग बघा राहुल गांधी सकट काँग्रेसचे लोक कसे लाल पिवळे होतात, यांना लगेच हरवण लागते. एकदा तुम्ही सुकन्या देवी प्रकरण ऐकूनच घ्या, बा, जाणून घ्या. आम्ही सांगू तुम्हाला, फुल डिटेल्स आहेत आपल्याकडे त्याचे. तुम्ही कमेंट्स करा, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना सुकन्या देवी प्रकरण, तर प्लीज कमेंट करून सांगा आम्हाला, आम्ही त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी. मित्रांनो, यांचा हलकटपणा वारंवार उघडा करणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर पुढची पिढी जी आहे ना, ज्यांना राजकारणाचा फारसा इतिहास माहित नाहीये, ते संभ्रमित होतील. आणि ते संभ्रमित होऊ नयेत म्हणून असे व्हिडिओ प्रपंच करावे लागतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक बघितली, त्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की आपण कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक यांच्या जेवणाची सोय, आपला जो बळीराजा जो अजूनही स्थिर स्थावर झालेला नाहीये अतिवृष्टीमधून, त्याची घरं पडलेली आहेत, त्याची लेकरं उपाशी आहेत, त्यांच्यापर्यंत आपण किराणा सामानाचे किट्स पोहोचवत आहोत, त्याची पडलेली घरं यथाशक्ती बांधून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपण जातीने लक्ष देता. यंत्रणा आपण खूप मोठी राबवत आहोत आणि केवळ सेवाभाव, सेवा वृत्ती आणि निस्वार्थ मन यामुळेच आपण हे राबवत आहोत, यासाठीच राबवत आहोत की आपण समाजाचा घटक आहोत, संवेदनशील मन आहोत. आणि आपल्या एखाद्या उपायामुळे जर एखाद्याला जगण्याची नवी उमेद भेटत असेल, आपल्या थोड्याशा प्रयत्नांमुळे जर एखाद्याला उभारी मिळत असेल, त्याच्या चेहऱ्यावर आनंद असेल, त्याचं कुटुंब सुखी होत असेल, तर प्रयत्न करायला काय हरकत आहे मित्रांनो. तेव्हा आपणही या सत्कर्मामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं, सहकार्य देता येऊ शकतं, हे निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि त्या लोकांचं आयुष्य स्थिर स्थावर व्हावं यासाठी पुढे या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.